आज आपण भारतीय राज्यघटनेतील समतेचा अधिकार पाहणार आहोत. 1946मध्ये भारताची संविधान सभेची बैठक भरली होती. त्या बैठकीमध्ये एकंदरच असं ठरलं, की भारतामध्ये जे काही धर्म, जात, वंश, पंथ इत्यादी बाबतची अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने जर का समर्थपणे तोंड द्यायचं असलं, या आव्हानांना समर्थपणे तोंड द्यायचं असलं, समाजातील भेद नष्ट करावयाचा असेल, तर समतेचा अधिकार हा दिला गेला पाहिजे आणि सर्व पातळीवरती सर्व व्यक्तींना समताही आणली पाहिजे, असं ठरलं गेलं आणि त्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समतेचा अधिकार हा दिला गेला. समता हा लोकशाहीचा आधार आहे. हे आपल्याला माहीत आहे. समतेमुळे व्यक्तीला समानता ही प्राप्त होती. त्यातून कायद्याचं संरक्षण व्यक्तीला प्राप्त होतं. समता व कायद्याचं संरक्षण ह्या दोन्ही संकल्पना आपण इंग्लंड व अमेरिका या दोन्हीच्या संविधानावरून घेतलेल्या आहेत. कायद्यापुढे समानता म्हणजे काय? तर व्यक्ती-व्यक्तीमध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून भेदभाव न करणे म्हणजे कायद्यापुढे समानता. पूर्वीच्या काळी जर का आपण पाहिलं तर भारतामध्ये कायद्यापुढे समानता नव्हती. बऱ्याच जर का धार्मिक ग्रंथामध्ये आपण विचार केला तर त्यामध्ये जात, धर्म, पंथ यानुसार व्यक्ती-व्यक्तीच्या शिक्षेमध्ये बदल हा केला जात असते. कारण कुठल्याही प्रकारचा लिखित कायदा त्या काळामध्ये भारतामध्ये अस्तित्वात नव्हता. पण भारताने लोकशाही पद्धत स्वीकारली आणि लिखित राज्यघटना निर्माण केली. त्यानुसार भारतामध्ये समानता आणण्यासाठी समतेचा अधिकार हा फार महत्त्वाचा ठरला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये समतेचा अधिकार हा दिलेला आपल्याला दिसून येतो. कलम 14 असं स्पष्ट करतं की कायद्यापुढे सर्व व्यक्ती ह्या समान असतील. म्हणजे भारतात सर्व व्यक्तींसाठी एक आणि एकच कायदा असेल. तो भारताचा पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो किंवा सामान्य नागरिक असो, सर्वांसाठी एकच कायदा हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. व्यक्ती श्रेष्ठ असो, कनिष्ठ असो, श्रीमंत असो, गरीब असो, सरकारी अधिकारी असो, चतुर्थ श्रेणी कर्मचारी असो, स्त्री असो, पुरुष असो, अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता कायद्यापुढे सर्व व्यक्ती ह्या भारतीय राज्यघटनेच्या समानतेच्या अधिकारानुसार समान मानलेल्या आहेत. या ठिकाणी कायद्यापुढे समानता हे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्काचं वैशिष्ट्य आहे आणि कलम 14 मध्ये स्पष्ट केले. कलम 15 जे आहे, कलम 15 भेदभावाला विरोध करतं. भारतामध्ये पूर्वीच्या काळी व्यक्ती-व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, पंथ, लिंग इत्यादी कारणावरून मोठ्या प्रमाणात भेदभाव हा केला जात असे. हा भेदभाव नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून कलम 15 हे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार धर्म, वंश, स्त्री, पुरुष, जन्मस्थान, लिंग, जात या कोणत्याही घटकाच्या आधारावर व्यक्ती-व्यक्तीमध्ये भेदभाव हा केला जाणार नाही. दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, करमणुकीची केंद्रे, हॉटेल, सार्वजनिक येथे कुठल्याही प्रकारे व्यक्तीला भेदभाव या कारणाच्या आधारे नाकारता येणार नाही. सार्वजनिक विहिरी, तलाव, स्नानगृहे, रस्ते या ठिकाणी कुणालाही वंचित ठेवलं जाणार नाही. हे कलम 15 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. कलम 15 म्हणजे व्यक्ती-व्यक्तीमध्ये भेदभाव करायला पूर्णपणे विरोध करतं. हे कलम 15चं वैशिष्ट्य आहे. कलम 16 जे आहे ते समान संधी देतं. या कलम 16 नुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या राज्यात पात्रतेनुसार नोकरी करण्याचा, एकांती पद ग्रहण करण्याचा समान अधिकारात दिलेला आहे. या ठिकाणी धर्म, वंश, जात, पंथ, लिंग, जन्मस्थान, निवासस्थान अशा कोणत्याही आधारावर व्यक्तीला नेमणुकीपासून वंचित ठेवले जाणार नाही. मात्र काही गोष्टीसाठी संसद कायदा करू शकते. उदाहरणार्थ एखाद्या ठराविक राज्यातील नोकऱ्या काही ठराविक लोकांसाठी संसद ठेवू शकते. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जाती जमातींसाठी काही राखीव जागा ही संसद ठेवू शकते. पण असं असलं तरी व्यक्ती-व्यक्तीमध्ये भेदभाव करणे हा या ठिकाणी गुन्हा नाही. समान संधी ही व्यक्तीला दिलेली आहे. पुढचा जो आहे ते कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारणाचा अधिकार हा दिला आहे. कलम 17 मध्ये जो अस्पृश्यता निवारणाचा अधिकार आहे हा भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेला फार मोठा अधिकार मानला जातो. भारतामध्ये पूर्वीच्या काळी काही जाती ह्या वरिष्ठ मानल्या जात, काही जाती ह्या कनिष्ठ मानल्या जात.
कनिष्ठ जातींवरती अनेक प्रकारची बंधनंही त्या काळामध्ये घातलेली होती. म्हणजे कनिष्ठ जातींना सार्वजनिक विहिरीमध्ये पाणी घेण्याचा हक्क नसे, रस्त्यावरून योग्य वेळी चालण्याचा हक्क नसे, त्यांची सावलीसुद्धा त्या काळात सावलीचा सुद्धा त्या काळात विठाळ मानला जात असे. भारतामध्ये अशा ज्या प्रथा होत्या, या प्रथा नष्ट करण्यादृष्टीनं कलम 17 जो अस्पृश्यता निवारणाचा अधिकार दिला आहे, तो अत्यंत महत्त्वाचा मानला आहे. कायद्यानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरलेला आहे आणि असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला कायद्यानुसार शिक्षा ही भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेली आहे. त्यामुळं अस्पृश्यता पालनाचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनं फार महत्त्वाचा. अस्पृश्यता पाळणे हा कायद्यानं गुन्हा ठरवलेला आहे. त्यामुळं भारतीय समाजामध्ये समानता आणण्याच्या दृष्टीनं हा अधिकार फार महत्त्वाचा ठरलेला आहे. याच अधिकाराअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला जातीवाचक उच्चक केला तर त्याला ॲट्रॉसिटी कायद्यानुसार शिक्षा ही भारतीय संसदेनं केलेली आहे. त्यानुसार 6 महिन्याचा सश्रम कारावास तसेच काही दंडाची शिक्षा ही भारतीय राज्यघटनेनं दिलेली आपल्याला दिसून येते. पुढचा जो आहे कलम 18 म्हणतोय पदव्यांची समाप्ती. भारतामध्ये पूर्वीच्या काळी पाटील, देशपांडे, देशमुख, कुलकर्णी अशा प्रकारच्या पदव्या ह्या दिल्या जात आणि या पदव्या दिलेल्या व्यक्तीला सामान्य व्यक्तीपेक्षा काही विशिष्ट अधिकार असत. कायद्यापुढे ह्या व्यक्ती श्रेष्ठ मानल्या जात आणि एकंदर भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्काच्या दृष्टीनं अशा पदव्या ह्या घातक होत्या. त्या दृष्टीनं भारतीय राज्यघटनेनं कलम 18 अंतर्गत पदव्यांची समाप्ती केली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय शासन या कुठल्याही प्रकारच्या पदव्या देणार नाही. काही पदविका दिल्या जातील, परंतु उदाहरणार्थ सैन्यामध्ये पराक्रम गाजवणाऱ्या लोकांना परमवीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, याशिवाय सामाजिक कार्य करणाऱ्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण अशा पदव्या दिल्या जातील. पण या दिलेल्या व्यक्तीला इतर व्यक्तीपेक्षा कुठलेही विशिष्ट अधिकार असे नसतील. एकंदर सर्व नागरिक हे समपातळीवर आणण्यासाठी पदव्यांची समाप्ती ही भारतीय राज्यघटनेने केलेली आपल्याला दिसून येते. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 यात जे अधिकार विस्तृत प्रमाणात दिले आहेत त्या कलमांतर्गत कायदा हा सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. समाजातील सर्व व्यक्ती या कायद्यासमोर समान आहेत. घटनेतील विविध कलमांतर्गत सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक समानता स्थापन करण्याचा अधिकार या प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो.